या हवामान बदलानं जगभरात काय तांडव वातावरण बदलाचा झटका पहिल्यांदा दुबईला लागला आणि त्यांनी 2.5 वर्षाचा पाऊस 1 दिवसात पाडला. लिबियामध्ये डेर्ना नावाचं 1.25 लाख लोकसंख्येचं शहर एका दिवसात वाहून गेलं. उत्तराकाशीमध्ये 30 सेकंदात गाव वाहून गेलं. मी मराठवाड्यात जाऊन आलो. तुम्ही बघितलं ते सगळं. अक्षरशः अंगावर काटा यावा अशा प्रकारची परिस्थिती होती. पाठवू नका. आता सांगा, असं कसं हा करणार? जो पाऊस पडला, तो शेवटचा आहे का? की काय आहे? म्हणजे भविष्य काय आहे? आता निसर्गात झालेले जे बदल आहेत, हं, त्या बदलाच्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो. कार्बनचं प्रमाण पाहिजे 350 पीपीएम. आता ते झालंय 427 ते 430 पीपीएम. आणि 450 नंतर 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय अशा आकृतीचं भविष्य मी तर सांगू शकणार नाही. एवढं हे विचित्र होणार आहे. म्हणजे आपण सगळ्या पृथ्वीचा जर अभ्यास केला, 2000 वर्षात 0.5% तापली आणि 150 वर्षात 1.5% पृथ्वी तापलेली आहे. हे आपल्या पृथ्वीचं वास्तव आहे. म्हणजे तापमान वाढीचा परिणाम फळं, फुलं, गळतीवर झालेलं आहे. सगळे फळ उत्पादक संकटामध्ये आहेत. ही परिस्थिती सध्या तयार झाली. मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला आता अशा प्रकारच्या पावसाची सवय करून घ्यावी लागेल. हे तर न्यू मी नॉर्मल होईल हे सगळं? आता ह्याच्यानंतर ना जसा पावसाळ्यानं उच्छाद मांडलाय, हं. तसंच उन्हानं उच्छाद मांडल, तसंच गारपिटीनं उच्छाद मांडल आणि तसंच थंडीनं उच्छाद मांडल. हे एक संकट नाही. हे असे सगळे संकट एकाला एक लागून आपल्याकडे येणार आहेत आणि आता ह्याच्यातून शेती वाचवायचं. शेतकऱ्यांनी वातावरण बदल आपण म्हणालो तसं स्वीकारला समजा. आता हे असं आहे. असं आहे तर मग ह्या अशा वातावरणामध्ये जगायचं का? सर्व्हायव्हलचा हा प्रश्न आहे ना. निसर्ग बदललाय, आपल्याला निसर्गाप्रमाणे बदलावं लागणार. पीक पद्धतीमध्ये बदल करावा लागणार आहे. आता बियाणामध्ये विज्ञान आणावं लागणार आहे. म्हणजे किती पाऊस पडलं तर माझ्या सोयाबीनची शेंग फुटणार नाही, असलं बियाणं आणावं लागणार आहे. मंडळी, हवामान बदल अर्थात क्लायमेट चेंज हा काही टी-आर-पीचा विषय नाही. तो काही रीलचा विषय नाहीये, पारावरच्या गप्पांचा विषय नाहीये आणि हवामान बदल हा काही राजकारण्यांचा आणि इथल्या पॉलिसी मेकरचा सुद्धा फार गांभीर्यानं घ्यावा असा विषय नाहीये. पण हा विषय माणसांच्या जगण्या-मरण्याचा झालाय. त्यामुळे त्याला गांभीर्यानं घ्यावंच लागेल. का घ्यावं लागेल? जेव्हा मराठवाडा जो दुष्काळानं होरपळत होता, त्या मराठवाड्यात अतिवृष्टीने जे तांडव घातलं, जो पंजाब देशाला अन्न पुरवतोय, त्या पंजाबमधली गावची गावं पाण्याखाली गेली. 30 सेकंदामध्ये एक गाव जमिनीखाली गाडलं गेलं, हे उत्तराखंडमध्ये आपण बघितलं. हे का होतंय? हे केवळ भारतात होतंय का? जगभरात होतंय. आणि जगभरात हवामान बदलानं जे तांडव घातलंय, आपल्या मानवी वस्तीवर, माणसांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आणि ते धोक्यात आणणारा हवामान बदल आम्ही गांभीर्यानं घेतलं नाही, तर अतिशय गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील, हे तितकंच खरं आहे. म्हणूनच आज त्या विषयावर गांभीर्यानं बोलण्यासाठी आपण खास पाहुण्यांशी बोलणार आहोत, ज्यांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेत ओरडू सांगितलं लोकांना, जागते रहो, जागे व्हा. आपल्या सोबत आहेत राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि बांबूच्या विषयासाठी, क्लायमेट चेंजच्या विषयासाठी सातत्याने जागृती करणारे पाशाभाई पटेल. खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये, नमस्कार. या पॉडकास्टमध्ये. खरं तर सातत्यानं तुम्ही या सगळ्या विषयावर बोलताय. गेली 10 वर्ष बोलताय. शेतकरी संघटनेचे झेंडे घेऊन, शेतकऱ्याचा आवाज बुलंद करत, रस्त्यावर उतरून सातत्यानं त्या शेतकऱ्याचा बेंबीच्या देठापासून घोषणा देणारे तुम्ही, आज क्लायमेट चेंज हा विषय इतक्या गांभीर्यानं जगासमोर मांडताय. काय घडवलंय ह्या पहिल्यांदा सांगा प्रेक्षकांना? या हवामान बदलानं जगभरात काय तांडव घडवलंय? हे बघा, मी शेतीमालाच्या भावावर बोलणारा कार्यकर्ता
अचानक माझ्यातलं बदल झालाय. लोकांनी तो अजून स्वीकारला नाही बऱ्याच लोकांनी. अजून मी मला मालाच्या भावावरच बोलायला सांगतात. परंतु मला सावध ऐका पुढच्या हाका. मला काळाने पुढच्या काही गोष्टी शिकवल्या, दाखवल्या आणि म्हणून मी विचार केला, "न रहे बांस तो न बजे बांसुरी." शेतीच जर राहिली नाही, तर शेतीमालाच्या भावाचा कुठे विचार करावा होणार आहे. हं. आणि म्हणून भविष्यामध्ये शेतीवर येणारे जे संकट आहेत, त्या संकटावर कोणच बोलत नाही. आणि म्हणून आपल्या लक्षात आलं, की हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि ते मी घ्यायला सुरुवात केलो. ज्यावेळेस मी हा विषय बघायला सुरुवात केला, तुम्हाला फक्त मी गेल्या वर्षाच्या घटना सांगतो. हं. गेल्या वर्षी आणि या वर्षाच्या. आपण जे म्हणलात, की जगभर काय चालू आहे. तर बघा 2015ला IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची जी संस्था आहे, 1988 पासून 198 देश आणि 1100 शास्त्रज्ञ मिळून पृथ्वीवर होणाऱ्या वातावरणीय बदलाचा अभ्यास त्यांनी केला हं. आणि त्यांनी बोलायला सुरुवात केलं. तर ते बोलल्यानंतर त्यांचं ऐकल्यानंतर खरं तर अंगावर काटे आले. माझ्या तर आले. कोणाचे यावो का नाही यावो. मी पहिली गोष्ट काय ऐकली, तर मी पहिली गोष्ट ऐकली 2015 मध्ये, की 2030 नंतर 100 दिवस येणारा पाऊस 52 तासात म्हणजे 2 दिवसात येऊन जाणार आहे. 100 दिवसाचा पाऊस. 100 दिवसाचा पाऊस 2 दिवसात येऊन जाणार आहे. हां. हे ज्यावेळेस ऐकलं ते आपल्याच अंगावर काटे आले. आणि मग त्या काळामध्ये जगभरातले काही शास्त्रज्ञ म्हणले, "अरे IPCC भीती घाललंय." हां. म्हणलं असं कसं भीती घालते? अभ्यास असल्याशिवाय लोक बोलतात का? 4,000 पानाचा रिपोर्ट यांनी ज्यावेळेस जगाच्या समोर आणला, ते एवढं कुठं खोटं असतंय का? आणि मग काही लोकांनी खोटं ठरवलं. पण तुम्ही गंमत बघा, दुबईमध्ये गेल्या वर्षी पाऊस पडला. दुबईचं वार्षिक पर्जन्यमान आहे 70 मिलीमीटर. वार्षिक. वार्षिक. हां. वर्षभरामध्ये 70 मिलीमीटर पाऊस पडतंय. तर दुबईमध्ये एकाच दिवशी 170 मिलीमीटर पाऊस पडला. दुबईचं नाव दुबई झालं. 2.5 वर्षाचा पाऊस 1 दिवसात पडला. म्हणजे जे IPCC 2015 मध्ये सांगितलं असं-असं होईल, त्यावेळेस कोणाला खरं वाटत नव्हतं. परंतु गेल्या वर्षी वातावरण बदलाचा झटका पहिल्यांदा दुबईला लागला आणि त्यांनी 2.5 वर्षाचा पाऊस 1 दिवसात पाडलं. आमच्याकडे तर काय होतं, आमच्याकडे तर बघा पहिलं पाऊस असायचा ह्याच्यावर, नक्षत्रावर. हं. आणि काय आपल्या वाडवडिलाचं बुद्धी होती, काय चमत्कार होता, की आपल्याकडे पूर्ण वर्षभराचा पाऊस कसा कसा पडला. 27 नक्षत्र, 9 नक्षत्र पावसाचे. आणि काय स्लोगन होते आपल्याकडं, पडला उतरा, भात खेना कुत्रा, पडला मगा, ढगाकड बघा, पडला हस्त, शेतकरी झाला मस्त, पडल्या सोयी साथी, पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती, पडतील भित्ती, आला पोळा, पाऊस झाला बोळा. म्हणजे नक्षत्राचं नाव सांगितलं तर आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या स्वभाव. धाराची जाडी आणि यायचा काळ हे पण कळायचं. पावसाचा स्वभाव कळायचा. पावसाचा स्वभाव कळायचा. आणि अशी परिस्थिती जिथं आहे, तिथं वर्षभरामध्ये जे 100 दिवस येणार आहे पाऊस, ते आता फक्त 2 दिवसात येऊन जाणार आहे. कुणाला खरं वाटेल? युरोपात काय स्थिती? हां. आणि मग पहिल्यांदा घडलं हे, की दुबईमध्ये एक, त्याच्यानंतर लगेच घडलं लिबियामध्ये. हं. लिबियामध्ये डेर्ना नावाचं 1,25,00,000 लोकसंख्येचं शहर एका दिवसात वाहून गेलं. 1 दिवसात. हां. आणि आता तुम्ही म्हणसाल, की तुम्ही लिबिया बोललाला, दुबई बोललाला, भारतात या की. तर भारतात काय झालं, 18 डिसेंबर 2024ला तुतीकोरीन नावाच्या जिल्ह्यामध्ये 960 मिलीमीटर पाऊस एका रात्रीत पडला. एका रात्री. एका रात्रीत 960 मिलीमीटर. म्हणजे मराठवाड्यात पूर्ण पावसाळ्यात 4 महिने जेवढा पाऊस पडतो तेवढा एका एका रात्रीत. रात्रीत पडला. हां. आपल्याकडे तर 280 पर्यंत गेले. 270 ते 280 मिलीमीटर पाऊस मराठवाड्यामध्ये पडलं. हो. अख्खा मराठवाडा होऊन गेलाय. ऐकलं का? कंधार तालुक्यामधलं जे पाऊस होता ना, ते 270 ते 280 मिलीमीटरच्या आसपास पडलं. आणि धाराशिवमधलं वाशीमध्ये पण हां, 200 पेक्षा जास्त हां, पडलं. आणि 3 वेळा पाऊस पडला. हां. तर हं. एवढ्या 200 आणि 300च्या मध्ये पाऊस पडलं, तर अख्खं मराठवाडा होऊन गेलं. आणि तुतीकोरीन सारखं 960 मिलीमीटर पाऊस जर एका रात्रीत झाला, तर काय होईल? बरं हे होणार नाही का? सावध आहे का पुढच्या हा काही होणार आहे. हे हं. आलंय, जवळ आलंय, हे लांबचं नाही. आणि मग एक गोष्ट लक्षात घ्या, की अमेरिका एवढं प्रगत म्हणतो आपण, एक माणूस जर मेलं तर अख्खा अमेरिका हादरतो.
त्या अमेरिकेमध्ये टेक्सास प्रांतामध्ये एका रात्रीमध्ये 20 इंच पाऊस पडलाय. आता मिलीमीटर, सेंटीमीटर ते गेलं. आता फुटात पाऊस मोजायची वेळ आली. किती 86 मुलं एका रात्री होऊन गेले टेक्सासमध्ये. हं. हां. आणि मग मग आता एक गोष्ट लक्षात बघा, की जर 100 दिवसाचा पाऊस 2 दिवसात येईन म्हणल्यानंतर ही भीती घाललेल्या म्हणणाऱ्या लोकांनी आता जगभरामध्ये पावसाचा नंगा नाच आपण सगळ्यांनी बघितला. हं. पंजाबमध्ये 1900 गावं जर पाण्याखाली राहत असतील, हरियाणाची ती स्थिती आहे, उत्तराखंडची ती स्थिती आहे. तर उत्तराखंडमध्ये तर आत्ता आपण बोलल्याप्रमाणे उत्तराकाशीमध्ये 30 सेकंदात गाव होऊन गेलं. जर समजा कॅमेरा नसता, व्हिडिओ नसते, चॅनल नसते, जर कोण म्हणलं असतं, की 30 सेकंदात एक गाव होऊन गेलं, तर कोणी विश्वास ठेवला नसते. पागल आहे, भुताटकीच्या गप्पा मारतो, भूत आला असेल म्हणतील लोक. अशी गोष्टी झाल्या असत्या. पण ते वास्तवामध्ये आता स्वीकारलं पाहिजे. गावाच्या गावं आता दफन होऊ लागलेत, गाडले जाऊ लागलेले आहेत. ही सगळी परिस्थिती जी आहे ना, ही परिस्थिती आता आली. आपणाला आता ही स्वीकारावं लागणार आहे. हं. याच्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. तुम्हाला मी आता जगाचं चित्र सांगतो. जगात नेमकं चाललंय काय? तुम्ही आता मी कॅनडामध्ये बघितलं 15-20 दिवसापूर्वी 18 लाख हेक्टर जंगल, हं. 18 लाख हेक्टर जंगल 11 किलोमीटर 24 तासात जळून गेलं. फ्रान्समध्ये हिरव्या बागा 80 वर्षात पहिल्यांदा असं घडतंय. 80 वर्षाच्या आधी काय झालं मला माहित नाही, पण या 80 वर्षात तर कधी घडलं नाही. अख्ख्याच्या अख्ख्या बागा द्राक्षाचे जळू लागलेले आहेत. आणि ती बातमी ज्यावेळी वृत्तांकन करणारे तिथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी बोलताना काय सांगितलं, पाऊस न पडल्यामुळं, हवेतली आर्द्रता संपल्यामुळं, वाऱ्याचा वेग वाढल्यामुळं फ्रान्समधले द्राक्षे जळून जाऊ लागलेले आहेत. म्हणजे एका बाजूला हिरव्या बागा जळू लागलेत. कॅनडामध्ये असं झालेलं आहे. आता बघा, विमान वाहतूक पावसाचा चमत्कार बघितला. मुंबईतली विमान वाहतूक पावसामुळं बंद, पुण्यातली बंद, नागपूरमधली बंद, न्यूयॉर्कमधली बंद, चायनामधली बी बंद आणि पाकिस्तानमधली बंद. जगात कुठेही जावा पावसाच्या हाहाकारामुळं सगळं बंद झालेलं आहे. नंबर 1. नंबर 2, युरोपमध्ये याच परिस्थितीमध्ये युरोपमध्ये जिथं 0 तापमान असायला पाहिजे, तिथं 41 डिग्री तापमान झालंय. आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये म्हशी जसं पाणी दिसले की जाऊन पाण्यामध्ये पडतात, तसं आता युरोपमध्ये जिथं कुठं फवारे दिसले, लोकं फवाऱ्याच्या खाली बसलेले आहेत. अक्षरशः कातडी जळाली आहे. हे युरोपमध्ये सुरू झालेलं आहे. म्हणजे पूर्ण जग जर आपण बघितलं तर जगाचे 6 खंड आहेत. 6च्या 6 खंड परेशान आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठं तापमानवाढीचा धोका आहे, कुठं उष्ण लहरीचा धोका आहे, कुठं होरपळ सुरू झालेली आहे, कुठं गारपीट सुरू झालेली आहे, कुठं अतिवृष्टी झालेली आहे आणि कुठं महापूर झालेला आहे. या सगळ्या घटनामध्ये अख्खी पृथ्वी घेरली गेलेली आहे. अख्खी पृथ्वी घेरली गेलेली आहे. मी मराठवाड्यात जाऊन आलो. तुम्ही बघितलं ते सगळं. अक्षरशः अंगावर काटा यावा अशा प्रकारची परिस्थिती होती. नदीच्या 1 किलोमीटर डाव्या बाजूनं, नदीच्या 1 किलोमीटर उजव्या बाजूनं अशी 2 किलोमीटर नदी वाहत होती. 40 क्युसेक पाणीचं पात्र, पण 2 लाख क्युसेक पाणी वाहत होतं. याचा अर्थ पाऊस किती झाला असेल? आपल्या बीडमध्ये हेलिकॉप्टर पाठवावं लागले लोकांना रेस्क्यू करण्यासाठी, जिथं की नद्या एवढुशा आहेत, पण पाऊस एवढा झाला. आता सांगा, हा जो पाऊस पडला, तो शेवटचा आहे का? की काय आहे? म्हणजे भविष्य काय आहे? हे पहा, की आता निसर्गात झालेले जे बदल आहेत, हं. त्या बदलाच्या संदर्भात तुम्हाला मी सांगतो. ज्या दिवशी 1750ला ग्लासगोमध्ये पहिलं इंजिन सुरू झालं, त्या दिवशी हवेतलं कार्बनचं प्रमाण 280 पीपीएम होतं. कार्बनचं प्रमाण पाहिजे 350 पीपीएम. आता ते झालंय 427 ते 430 पीपीएम. आणि 450 नंतर 2 डोळे, 2 कान, 2 हात आणि 2 पाय अशा आकृतीचं भविष्य मी तर सांगू शकणार नाही. एवढं हे विचित्र होणार आहे. बापरे! आत्ता म्हणजे आपण सगळ्या पृथ्वीचा जर अभ्यास केला, तर 2000 वर्षात पृथ्वी अर्धा
टक्के वाढले आणि गेल्या 150 वर्षात 1.5% वाढलेली म्हणजे तापलेली आहे. 2000 वर्षात अर्धा टक्के तापली आणि 150 वर्षात 1.5% पृथ्वी तापलेली आहे. हे आपल्या पृथ्वीचं वास्तव आहे. आणि मग हे आता तुम्हाला मला एक स्वीकारावं लागणार आहे, की आपण ज्या पद्धतीनं 1750 मध्ये जे इंजिन तयार केलं, खरं तर ते इंजिन आलं कशासाठी? इंजिन आलं माणसाचं जीवनमान वाढवण्यासाठी. परंतु माणसाचं जीवनमान वाढवण्यासाठी वस्तू निर्माण करायसाठी इंधन आलं. पण 250 वर्षामध्ये त्या इंधनाने एवढं उच्छान मांडलं, की त्या इंधनामधून तयार होणारी वस्तू वापरायला पृथ्वीवर माणूसच शिल्लक राहणार नाही. अशा पद्धतीचं त्या इंधनाच्या हातून घडलेलं आहे. आता एक काम करा. याचा अर्थ तुम्ही काय सांगताय? मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला आता अशा प्रकारच्या पावसाची सवय करून घ्यावी लागेल? हे तर न्यू मी नॉर्मल होईल हे सगळं? हे म्हणजे तर अशा पद्धतीनं दुष्काळ पण आहे, अतिवृष्टी पण आहे, गार गारपीट पण आहे. हां, म्हणजे मी तर असं म्हणतोय, की मराठवाड्यातला शेतकरी जर उघडा पाठीनं केला, हां. तर त्याच्या पाठीवर 5 वळं दिसतील तुम्हाला. एक दिसेल गारपिटीचा, दुसरा दुष्काळाचा, अतिवृष्टीचा, त्याच्यानंतर हे सगळे उष्ण उष्ण लहरीचा, लहरींचा दिसेल. हे सगळे वळ अति त्याच्या अति पाठीवर आहे. थंडीचा. थंडीचा, हां. अतिथंडीचा. आता ह्याच्यानंतर ना जसा पावसाळ्यानं उच्छान मांडलाय, हं. तसंच उन्हानं उच्छान मांडल, तसंच गारपिटीनं उच्छान मांडल आणि तसंच थंडीनं उच्छान मांडल. हे एक संकट नाही. हे असे सगळे संकट एकाला एक लागून आपल्याकडे येणार आहेत आणि आता ह्याच्यातून शेती वाचवायचा विचार करावा लागणार आहे. कशी वाचेल सांगा ना? हां. कशी वाचेल? हां, मग हे कारण आता मी आपल्या ग्रामीण भाषेत सांगतो, जे प्रेक्षक बघतायत त्यांना पण ते कळावं म्हणून. अतिशय कमी पावसावर येणारं पीक म्हणजे जे मराठवाड्यात येतं सोयाबीन. हं, जर त्या सोयाबीनला ऊसाचं पाणी दिलं, हं. जे सगळ्यात जास्त ऊसा ऊ आता पाऊस एवढा पडला की ऊसाचं पीक डॅमेज व्हावं, जे सगळ्यात शेवटी डॅमेज होतं अति पावसामुळे. ऊसाचं पीक गेलं असेल, तर सोयाबीनचं काय झालं असेल? मग शेतकरी जगणार कसा या सगळ्यात? तुम्हाला आता याच्यामधल्या एक 2-3 गोष्टी लक्षात घ्या, की कधी नाही ते यावर्षी कांदा ठेवलेल्या जागी नासलाय. हो. ह्याचं कारण काय? वातावरणातलं बदल. आता ₹20 नारळ ₹80 ला झालंय. हं. मी सहजच नारळ का बरं एवढं वाढलं म्हणून मी ज्यावेळेस विचार करायला सुरुवात केलो, त्यावेळेस कोइंबतूरमधून मला एक बातमी आली, की यावर्षी तापमान वाढीच्या परिणामामुळं 70% नारळाची फळ गळती झालेली आहे. म्हणून 20चं नारळ ₹80 ला झालं. एक. बापरे! आता दुसरी गोष्ट हे फक्त नारळाचं झालं का? हं. नाही, पपईचं तसंच झालेलं आहे. यावर्षी 70% द्राक्ष येणार नाहीत. म्हणजे द्राक्षाला फटका आहे. आत्ता मी परवा ह्याला गेलो होतो पालघर जिल्ह्यामध्ये डहाणूला. डहाणूमध्ये एका झाडाला 300 किलो हे यायचे चिकू. आता ते 50 ते 60 किलो येऊ लागलेत. मी तिथल्या शेतकऱ्याला विचारलं, की एवढं बदल कसं काय झालाय? तर त्यांनी सांगितलं, की दिवसा प्रचंड तापतंय म्हणले आणि रात्री प्रचंड थंडी येते म्हणले आणि त्याच्यामुळे फळगळती होते म्हणले. मी आता परवा रत्नागिरीत गेलो होतो. रत्नागिरीमध्ये तिथले पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही शेतकरी मेळावा घेतला. त्यांना सांगितलं, "मी भाताचं काय?" लोकांनी सांगितलं, की "आम्ही घरचे पैसे घालतो" म्हणले आता भात काढायला. नंबर 1. म्हणलं, "मग तुमच्याकडे तर काजू आणि आंबे आहेत, तर तुम्ही नशीबवान आहे." ते म्हणले, "यावर्षी 50% काजूची फळगळती झाली, 50% आंब्याची फळगळती झाली." म्हणजे तापमान वाढीचा परिणाम फळं, फुलं गळतीवर झालेलं आहे. सगळे फळ उत्पादक संकटामध्ये आहेत. ही परिस्थिती सध्या तयार झालेली आहे. माझ्या एका सहकाऱ्याने मला काल सांगितलं, बघा किती दुर्दैवी एकच वाक्य ते बोलले, "आम्ही कोकणातली लोकं भात पिकवायचो, आता रेशनच्या भातावर जगतोय." हं, म्हणजे ही परिस्थिती आहे. हं. मग प्रश्न आहे, की आता शेतकऱ्यांकडे पर्याय काय? शेतकऱ्यांनी वातावरण बदल आपण म्हणालो तसं स्वीकारला समजा. आता हे असं आहे. असं आहे तर मग ह्या अशा वातावरणामध्ये जगायचं कसं? सर्व्हायव्हलचा हा प्रश्न आहे ना. शेतीच्या सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या मजुरांचा प्रश्न आहे. त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांवर अवलंबून असलेल्या तिथे अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. गावगाड्याचा प्रश्न आहे. सगळ्यांचाच प्रश्न आहे ना.
आता बघा, नवीन खेळ आणि नवीन गडी, नवीन कायदे, नवीन धर्म तयार करावा लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे निसर्गानं नवे नियम आणले. आपणाला आणावं लागणार आहे. आता निसर्ग बदललाय, आपल्याला निसर्गाप्रमाणे बदलावं लागणार आहे. पीक पद्धतीमध्ये बदल करावा लागणार आहे. ब ब ब पिकाच्या वाणामध्ये बदल करावा लागणार आहे. आता बियाणामध्ये विज्ञान आणावं लागणार आहे. म्हणजे किती पाऊस पडलं तर माझ्या सोयाबीनची शेंग फुटणार नाही, असलं बियाणं आणावं लागणार आहे. कमी दिवसात येणारं पीक आणावं लागणार आहे. कमी मातीत येणारं पीक आणावं लागणार आहे. कमी काळात येणारं पीक आणावं लागणार आहे. आणि किती पावसाचा मारा झाला तरी पिकाचं नुकसान होणार नाही, अशा सुद्धा पद्धतीच्या बियाण्याच्या शोधाकडे तुम्हाला मला जावं लागणार आहे. आता बघा, पीक पद्धतीत बदल केल्याशिवाय शेती टिकणार नाही ही पण पीक पद्धतीत बदल करण्यासाठी पाशाबाई एक गोष्ट आहे, इथली जी विद्यापीठं आहेत, ती विद्यापीठं या सगळ्यासाठी तयार आहेत का? त्याच्याबद्दलचं संशोधन परवा आपण बोलत होतो, ज्या प्रकारचा संशोधनाचा वेग इतर देशांमध्ये आहे, बाहेरच्या देशांमध्ये आहे, आपल्या देशातला तंत्रज्ञानाचा किती आहे? आपली व्यवस्था तयार आहे का त्याच्यासाठी? नाही, या आपली विद्यापीठं तयार आहेत का? नाही, नाही, मी काय म्हणतो ऐकून घ्या, की आता बघा, यावर्षी आपल्या सगळ्याचेच डोके ठिकाण्यावर आलेले आहेत. हं, कितीही मदत वाटली तर लोकांचं समाधान होणार नाही. यावेळेस महाराष्ट्रातल्या सरकारने आत्तापर्यंतच्या सगळ्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त एवढी मदत ह्याच्या आधी कधीही वाटली गेली नाही. एवढी वाटली गेली मदत. परंतु त्याचं जे नुकसान झालेलं आहे, त्याचं जे नुकसान ते झालेलं आहे ना, लाखो कोटींमध्ये, हजार बरोबर आहे कोटीच्या का? ह्याच्यानं भरू शकत बरोबर आहे. नाही म्हणजे ते. हां, दोन्ही गोष्टी तेवढ्याच आहेत. हां. एवढी मदत कधीच दिली गेलेली नाही आणि आणि एवढं एवढं नुकसान नुकसान बी कधीच कधी झालेलं नाही. झालेलं हां. नाही. मग हे वारंवार होणार आहे. मग हे जर वारंवार होणार असेल, तर तुम्हाला आता काही गोष्टी करणं गरजेचं आहे. मी एक समाधानी आहे. मी का समाधानी आहे? परवा 18 सप्टेंबरला या म्हणजे मी गेल्या 10 वर्षापासून बांबूमध्ये काम करतो, पर्यावरणामध्ये काम करतो. 18 सप्टेंबरला मुंबईमध्ये वाय-बी चव्हाण सेंटरमध्ये आम्ही कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाचं 2 दिवसाचं आमचं चर्चासत्र होतं. जगभरातले 250 विद्वान माणसं आम्ही या कार्यक्रमाला बोलावले होते. हं. 500 शेतकरी होते. आम्ही सगळ्यांनी जी चर्चा केली आणि या चर्चेचं सगळं सार माननीय मुख्यमंत्र्यांनी ऐकलं आणि तुम्हाला सांगतो, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या 18 सप्टेंबरच्या कार्यक्रमाचा समारोप केला. हे समारोप करताना त्यांची तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी येऊन 19 मिनिट आमच्या सगळ्या देशभरातल्या, जगभरातले आणि महाराष्ट्रातले 400 शेतकऱ्याचे प्रतिनिधी होते. त्यांच्यासमोर त्यांनी जे बोललं देवेंद्रजींनी, ते बघितल्यानंतर आता देशातले, जगातले सगळे मुख्यमंत्री याच पद्धतीनं जर बोलले, तर हा विषय कसा आहे, एका राज्यापुरता मर्यादित नाही. हे सगळं जगभरामध्ये ह्याचा परिणाम आहेत आणि मग सगळ्या जगातलेच लोकं सुधारणार आहेत. कुठून तरी चिंगारी सुरू व्हावी लागणार आहे आणि ती चिंगारी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. गेल्या वर्षी याच कार्यक्रमाला एकनाथ शिंदे साहेब आले होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या ते सांगितल्या होत्या. पण यावर्षी त्याच्या पुढे जाऊन म्हणजे जे खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे ते देवेंद्रजींनी सगळं सांगितलं. आणि तुम्हाला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. देवेंद्रजींनी आपल्या 19 मिनिटाच्या भाषणामध्ये जे काही 2-4 गोष्टी सांगितल्या. ती पहिली गोष्ट सांगितली, की या सगळ्या गोष्टी व्हायला कारण काय हो? या सगळ्या गोष्टी व्हायला एकच सगळ्यात मोठं कारण जे IPCCने सांगितलं, ते कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद झाल्याशिवाय पृथ्वीवरची मानवजात वाचणार नाही, असं 2015 मध्ये IPCCने सांगितलेलं आहे. त्या धर्तीवर आता आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, की माझ्याकडे 11 थर्मल आहेत आणि 11च्या 11 थर्मलमध्ये मी आता दगडी कोळशाच्या ऐवजी बायोमासवर हे चालवायसाठी मी प्रयत्न करणार आहे आणि ते पण बांबूमध्ये चालवायचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्याच्यासाठी जर पैसे लागत असतील, तर मी या आमच्या संस्थांकडून शेतकऱ्याला पैसे द्यायला तयार आहे. अशा पद्धतीची त्यांनी एक सगळ्यात मोठी घोषणा केली, जे माझ्यासारख्या अभ्यासक कार्यकर्त्याला त्याचं समाधान वाटलं. नंबर 1. नंबर 2, आता गेल्या आठवड्यामध्ये मी 3दा देवेंद्रजीचं भाषण ऐकलोय. या तिन्ही भाषणामध्ये त्यांनी ग्रीन स्टीलची कल्पना मांडलेली आहे. हं. ग्रीन स्टील म्हणजे काय, की आत्तापर्यंत कार्बन सगळ्यात जास्त कशात तयार होत होतं? वीज तयार करण्यामध्ये.
दुसरं लोखंड तयार करण्यामध्ये. मग आता देवेंद्रजींनी बोलायला सुरुवात केली आहे, ती म्हणजे की आता महाराष्ट्र सरकार नवीन प्रयोग करणार आहे. ते म्हणजे दगडी कोळसा जाळून स्टील बनवण्यापेक्षा बांबूचं ॲक्टिव्हेटेड चारकोल बनवून त्याच्यापासून मी स्टील बनवायला तयार करणार आहे. म्हणजे 2 ठिकाणी कोळसा जाळला जातो जास्त आणि 2 ठिकाणी CO2चं उत्सर्जन मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि या दोन्ही ठिकाणी 2 ठिकाणं कुठले? तर पहिलं ठिकाण वीज निर्मिती आहे आणि दुसरं ठिकाण स्टील इंडस्ट्री आहे आणि दोन्ही ठिकाणी मी ॲक्टिव्हेटेड चारकोलचा वापर करणार आहे. हे ज्यावेळेस एका राज्याचा मुख्यमंत्री बोलायला सुरुवात करतो, त्यावेळेस मला असं वाटतं, की आता कुठेतरी ह्या एका दिशेनं सुरुवात झालेली आहे. ही सुरुवात झाली आहे, पण पॉलिसी मेकर जे आहेत, इथली प्रशासन आहे, इथला शेतकरी आहे, इथला सामान्य नागरिक आहे आणि इथली व्यवस्था आहे. आज बजेटमध्ये काय प्रोव्हिजन आली आहे का त्याच्याबद्दलची? क्लायमेट चेंजवरच्या बद्दल सरकार गांभीर्यानं विचार करतायत का? त्यांना त्याचं गांभीर्य कळलंय का पहिली गोष्ट? आणि बजेटमध्ये जो आणि मी तर म्हणतो शाळेमध्ये सुद्धा. म्हणजे बजेटपासून ते शाळेपर्यंत हा विषय गांभीर्याने पोहोचलाय. हे बघा, आपणाला आता एक गोष्ट लक्षात ठेवा, की आत्ता ह्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल, हं, पर्यावरण जे बिघडलेलं आहे, ते जर सुधारायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली जर काही असेल, तर हरित पट्टे निर्माण होण्याची गरज आहे. हं. आता आपला लातूर जिल्हा आहे. तुमचा बी आणि माझा बी जिल्हा एक आहे, लातूर जिल्हा आहे आपला. हो. आपला जिल्हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी वनक्षेत्र असलेला, हरित पट्टे कमी असलेला जिल्हा म्हणजे लातूर आहे. फक्त 1% जंगल आहे आपल्या इथं. जंगल 33% लागतं. 1% आहे. आपली परिस्थिती तशी आहे, तशीच धाराशिवची आहे, तशीच बीडची आहे, तशीच जालन्याची आहे. म्हणजे पूर्ण मराठवाडा 1 ते 1.5% आत आहे. आणि मग आपणाला आता हरित पट्टे जर निर्माण करायचे असतील, तर आता वड पिंपळ तर राहिलं नाही. तर वड पिंपळ पहिले 100-100, 200-200 असायचे गावामध्ये. आता प्रत्येक गावात एक वड आहे आणि एक पिंपळ आहे. ते बी का बरं? शेव हिंदू मावल्या जर समजा वटपौर्णिमेला जर ती पूजा करायची जर नसती, तर ते बीज बुडालं असतं वडाचं आणि पिंपळाचं. का तर अजून बी गावातल्या लोकाला जाऊन जर विचारलं, की "अरे, आपल्या गावात 100-100, 200चे झाडं होते आपण आणि" तर त्या वडाच्या झाडाखाली शाळा भरलेल्या आहेत. बरोबर मराठवाड्यात आहे. तर अनेक शाळा हो, त्या वडाच्या झाडाखाली भरलेल्या आहेत. भरलेले आहे. बरोबर. ग्रामसभा, ग्रामपंचायतीच्या बिलकुल. सभासुद्धा वडाच्या झाडाखाली बिलकुल, झालेल्या आहेत. बिलकुल. आता ते झाडं नामशेष आता झालेले नाही, आहेत. आता नाही, आता आणि नाही. मग झाडं का नामशेष झाले? जर आपण जर विचारलं, तर म्हातारे माणसं काय म्हणतात, की हे वडाचं लाकूड बी जाळता येत नाही आणि ह्याचं इक्कन बी होत नाही. इक्कन म्हणजे काय? शेतीच्या अवजारामध्ये वडाच्या आणि पिपळाच्या झाडाचा शून्य वापर आहे. हं. म्हणजे इक्कन बी होईना आणि जाळायला बी येईना म्हणून हे कामाचं नाही म्हणून जाळून टाकलो आपण. अरे, पर ते कार्बन खातंय आणि ऑक्सिजन सोडतंय. हे आणि कोविड कितीतरी पक्ष्यांना जगवतंय. हां. आणि कोविड आलं हं. म्हणून आपल्याला ऑक्सिजनची किंमत कळाली नाही, तर ऑक्सिजन फुकटं होतं म्हणून माहीतच नव्हतं आपल्याला. हो. आता पहिल्यांदा ऑक्सिजनची किंमत कळाली. त्याचं कारण आहे, कारण म्हणजे कोविड आहे. कोविडमुळं आपल्याला ऑक्सिजनची किंमत कळाली नाही तर कळाली नसती. आणि आत्ता म्हणून तुम्हाला मी सांगतो, की आता आपणाला हरित पट्टे वाढवावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही जे म्हणलात, की खऱ्या अर्थानं काही होऊ लागले का? तर माझ्या दृष्टीनं होऊ लागलेलं आहे. ते म्हणजे काय? हरित पट्टे निर्माण करायचे तर आता वड पिंपळ तर लावता येत नाही. सागवान काही आपल्या भागात मोठं होत नाही. बाबळीलाचं काही किंमत राहिली नाही. लिंबाची काही जागा नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आता जर झाडं तर आपण आता क्रिकेटचे मैदान केलं 5-5 किलोमीटर दिसतंय हो रान आपल्याकडं. हो. 5-5 किलोमीटर झाडं शिल्लक राहिलेले नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता झाडं लावल्याशिवाय आपण वाचणार नाही. तर मग काय करावं लागेल? तर झाडं लावायची योजना आणावं लागेल. नंबर 1. आणि त्या झाडं लावल्यानंतर मग लोक म्हणते आमच्या पोटाचं काय आहे? का तर झाड का तोडले? सावलीमध्ये पीक येत नाही म्हणून म्हणून झाडं तोडले. हो. म्हणजे पिकासाठी झाडं तोडले. पण आता झाडाशिवाय आपणच टिकत नाही हे आता लक्षात आल्यानंतर आता पुन्हा झाडं करावी लागतील आणि त्या झाडातून पैसे सुद्धा मिळावे लागतील. आणि मग आता झाडापासून पैसे मिळायचं, जे झाड लावायला बी पैसे आणि ते झाड लावल्यानंतर बी पैसे, असलं एक झाड शोधून काढलं. ते झाड म्हणजे आता बांबू आहे. खरं तर बांबू, आता बांबू म्हणलं की माझं नाव येतंय. Googleवर सुद्धा जाऊन विचारलं, हू इज बांबू तुम्ही मॅन ऑफ बांबू इंडिया? मॅन झालाय तर सध्या. पाशा पटेल माझं नाव येलं. खरं तर ह्याचं मी नाही याचा शोध लावला. खरी एक गोष्ट जर आपण बघितली, तर 1927 मध्ये इंग्रजांनी वन कायद्यामध्ये बांबूचा अंतर्भाव केला आणि बांबू तोडायला आणि वाहतुकीला
बंदी केली आणि मग बांबू ज्यावेळेस तुम्हाला तोडायचा असेल, तर वन अधिकाऱ्याला जायचं आणि अर्ज द्यायचं आणि तोडायचं का नाही म्हणून. तर वन अधिकारी म्हणायचं, "तोड, पण मला काय सांग." म्हणून ते निम्म-निम्म म्हणायच्या नादामध्ये लोकांनी बांबू लावायचं सोडून दिलं. ही गोष्ट ज्यावेळेस 90 वर्षांनी नरेंद्र मोदी साहेबाच्या 2017 मध्ये मोदी साहेबाच्या कानावर घातली गेली. साहेब, बांबू एक कल्पवृक्ष आहे. बांबू खूप मोठ्या ह्याच्यामध्ये गुणधर्म आहेत आणि ह्या खूप भविष्यामध्ये पर्यावरणाला, ऊर्जेला, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायला, पीक पद्धतीमध्ये बदल करायला, सगळ्या गोष्टीमध्ये फिट बसणारं हे वाहन आहे आणि ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं ज्यावेळेस मोदी साहेबाला जाऊन सांगितलं गेलं, त्यावेळेस मोदी साहेबांना हा विषय पटला आणि 90 वर्षाचा विषय त्यांनी एका शब्दात उरकून टाकलं. मोदी साहेबांनी म्हटलं, "बाँस ये घास है." म्हणजे झाडाच्या हो. संज्ञेतून काढून गवताच्या गवताच्या संज्ञेमध्ये ह्याच्यात. घातलं. 90 वर्षानंतर 90 दिवसात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये गवताचा दर्जा दिल्यामुळं आता त्या गवताला लावायला परवानगी, तोडायला परवानगी, वाहतुकीला परवानगी, सगळे त्याच्यावरचे बंधने निघाले आणि मग केंद्राने आणि राज्याने, खरं तर महाराष्ट्र हा एकमेव राज्य असा आहे, की जे आपण ₹7,00,000 घोषणा केलेली आहे. आता की थोडं टेक्निकली अडचण आलेली आहे, ते आपण सुधारून घेऊत. परंतु आपण नक्कीच 7,00,000 5,00,000 ठीक आहे. लोकांना देऊत आणि हे दिल्यानंतर हं. याच्यापासून जे आत्ता होणार आहे, आत्तापासून एक गोष्ट लक्षात घ्या, लावायला पैसे आहेत. म्हणजे धोरणामध्ये बदल झाला, लावायला पैसे आहेत. आता देवेंद्रजींनी सांगितलं, हे आम्ही खरेदी बी करूत आणि खरेदी करूत कशासाठी? आता बघा, 14 सप्टेंबरला जगातली पहिली घटना घडली, की बांबूपासून इथेनॉलची रिफायनरी नरेंद्र मोदी साहेबाच्या हस्ते सुरू झाली, जगातली पहिली. नेदरलँड, फिनलँड आणि भारत सरकारने 2014 पासून प्रयत्न करून 2025 मध्ये पहिली रिफायनरी सुरू केली. आता बांबूपासून इथेनॉल सुरू झालं. आता माझ्याकडे 10,000 कोटी रुपयाची इंडस्ट्री बांबूपासून मिथेनॉलची सुरू करायची म्हणून एक जण आलेला आहे. गंमत ऐकून घ्या, की आता बांबूपासून मिथेनॉल तयार होतंय असं सांगितलं गेलंय. आणि विलासजी, तुम्हाला एक चांगलं पीक सांगतो. तुम्ही आता म्हणजे ऊसाबद्दल तुम्ही जे बोललात, ऊसाच्या पलीकडे चला तुम्ही आता, की ऊसाचं सुद्धा नुकसान होईल, पण बांबूचं नुकसान होणार नाही. बांबू एकदा जर लावलं, तर बांबूचं एक बेट तयार झालं, तर बांबूला सोटमूळ नाहीत, बांबूला तंतुमुळं आहेत आणि 3 फूट ही मुळं जातात. ऐकलं का? एकदा जर चिटकलं, तर कोणाच्या बापालाही निघत नाही, एवढं चांगलं पीक आहे. आणि ह्याच्यातलं सगळ्यात मोठं गुणधर्म काय? तर 1 हेक्टर जर तुम्ही ऊस लावलो, तर 2 कोटी लिटर पाणी लागतंय आणि 1 हेक्टर जर तुम्ही बांबू लावलो, तर 20,00,000 लिटर पाणी लागतंय. ऊसाला 2 कोटी लिटर, बांबूला 20,00,000 लिटर. 1 टन तुम्ही ऊस गाळलो, तर 80 लिटर इथेनॉल निघतंय आणि 1 टन बांबू गाळलो, तर 250 लिटर इथेनॉल निघतंय आणि 600 लिटर मिथेनॉल निघतंय. आणि मिथेनॉलच्या बाबतीत जर तुम्हाला ऐकायचं असेल, तर आता जेवढ्या समुद्रामधले जे जहाज आहेत, त्या सगळ्या समुद्रामध्ये चालणाऱ्या वाहनामध्ये सल्फर 0.2च्या वर जर असेल, सल्फर जर हं. 0.2च्या कमी जर असेल, तरच वाहनांना परवानगी दिली जाणार आहे, इंधनाला परवानगी दिली जाणार आहे, नाहीतर नाही. आणि जगामध्ये सल्फर विरहित जर काही इंधन असेल, तर त्याचं नाव बांबू आहे. 1 लिटर पेट्रोल जाळलं तर 3 किलो कार्बन तयार होतंय. 1 लिटर मक्यापासलं इथेनॉल काढून जर जाळलं तर 55% कार्बन निघतंय. 1 लिटर ऊसापासूनच्या इथेनॉलला 45% CO2 निघतंय आणि अ, ब बांबूपासून फक्त हं. 5% निघतंय. म्हणजे जगातलं आता सगळ्यात चांगलं जर इंधन म्हणून सुद्धा इंधन त्याच्याकडे म्हणून जर पाहिलं जातं. भविष्यामध्ये येणार असेल, तर ते बांबूचं आहे. आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो, की आत्ता माणसाला जर शेती वाचवायची आहे, माणूस वाचवायचा आहे, पृथ्वी वाचवायचं आहे, हे जर गोष्ट करायची असेल, तर एकच उत्तर आहे. ते उत्तर म्हणजे हवेतलं कार्बन कम करणे, हवेतलं तापमान वाढ कम करणे, हे करावं लागणार आहे. बरोबर. आणि हे हे एक जर आहे. पण करायचे मला असेल, एक मुद्दा आहे याच्यामध्ये. तुम्ही कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि आज राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे आहे, की त्याच्या पिकाला भाव मिळत नाहीये. आणि त्याच्या पिकाला भाव मिळत असताना, त्याच्या पिकाचा भाव ठरवत असताना, त्याचा हमीभाव ठरवत असताना, या हवामान बदलाला ग्राह्य धरलं जातंय का? आज हवामान बदलाच्या इतक्या संकटाशी सामना शेतकरी करतोय.
त्याचा कुठेतरी उल्लेख या भाव ठरवण्यामध्ये आहे का? एक गोष्ट लक्षात घ्या, की भारतातलं पहिलं कृषी मूल्य आयोग असेल महाराष्ट्रातलं. आम्ही 4 महिन्यापूर्वी हं, पुण्यामध्ये IMDच्या ऑफिसमध्ये एक मीटिंग घेतली. हं. देशातले सगळ्यात IMDचे म्हणजे हे हवामान बदलाच्या वर जे अभ्यास जिथं होतो, त्या विभागाचे सगळे शास्त्रज्ञ आणि 4 कृषी विद्यापीठातले अर्थशास्त्राचे शास्त्रज्ञ या दोघांना बसवून ज्यावेळेस मी स्वतः बैठक घेतली, तर आता तापमान वाढीमुळं पिकाचं उत्पादन म्हणजे IPCC सांगते, की 2030 नंतर 40% शेतीमालाच्या उत्पादनामध्ये घट येणार आहे 40%. उत्पादनात घट येणार आहे. हां, खर्चात वाढ 40%. होणार आहे. हां, खर्चात प्रश्नच वाढ नाही. होणार आहे. प्रश्न नाही. उत्पादनात घट होणार घट आहे. होणार आहे. म्हणजे 40% घट होणार आहे. हं. दूध 40% कमी, मासे 40% कमी, तांदूळ 40% कमी, फळं 40% कमी, आणि लोकसंख्या वाढणार आहे. लोकसंख्या वाढणार आहे. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. मग त्याचे भाव का वाढत नाहीयेत? हां. मग एक मिनिट लक्षात घ्या, की आता हे जर बघायचं असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. न्यू नॉर्मल नावाची आता संकल्पना आलेली आहे आणि या संकल्पनेमध्ये आता जे नवीन जे न्यू नॉर्मल नावाची जी संकल्पना आली आहे ना, ही माझी एकट्याची नाही. हे IPCC, IMD, वर्ल्ड बँक, UNEP, ICAR, क्रीडा अशा सगळ्या संस्थांनी आपल्या अहवालामध्ये वापरलेलं जाते ही परिभाषा आणि ह्याच्यामध्ये एकाच गोष्टीमध्ये सांगितलं हवामानातील तीव्र बदल. उदाहरणार्थ अतिवृष्टी, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आता अपवाद म्हणून न पाहता पुढील काळात वारंवार आणि नियमित घडणारे नवीन हवामान वास्तव म्हणून स्वीकारले गेले पाहिजे, असं एवढ्या संस्थांनी सांगितलेले आहेत. आता मी केंद्राकडे अशी मागणी करायला तयार आहे, की म्हणजे केली आहे, की ह्या सगळ्या गोष्टीचं ग्राह्य धरून कशा पद्धतीचं उत्पादन खर्च काढायचं. का तर खर्च वाढलंय हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे आणि या वर्षाच्या पावसाने आपणाला दाखवून दिले, की आता मी ऐकलं, की पीक काढणीच्या प्रयोगामध्ये 2-2 आणि उंबरठा पद्धत. 3-3 हं, हं. उत्पादन 2-2, 3-3 क्विंटल येऊ लागलेलं आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस ऐकलं, तर ह्याच्यानंतरचे हे बदल एवढे मोठे आहेत, तर या बदलानुसार आपल्याला काय-काय करावं लागेल, ह्याच्यावर खूप मोठा अभ्यास करावा लागणार. हा माझा एकट्याचा विषय नाहीये. मला जे कळलं ते मी मांडलंय आणि मी ही नक्की. गोष्ट आता भारत सरकारकडे मी आता कळवलेली आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं, की भविष्यामध्ये ह्याच्यातले निकष बदलावे लागणार आहेत, नियम बदलावे लागणार आहेत, पद्धत बदलावी लागणार आहे. खूप मोठा पसारा आपल्यासमोर येऊन पडलेला आहे आणि ह्याच्यावर गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आलेली आहे. निश्चित ही वेळ आलेली आहे आणि ही वेळ जर आपण जसं तुम्ही म्हणालात तसं, सावध ऐका पुढच्या हाका. या हाका जर आम्ही नीट ऐकल्या नाही, तर पुढच्या पिढीला आम्ही केवळ संकट देऊ शकू, दुसरं काहीही नाही आणि आपली पिढीसुद्धा या सगळ्यात होरपळत राहील. आज शेतकऱ्याच्या पाठीवर इथल्या निसर्गाचे जे चाबकाचे फटके आहेत, ते चाबकाचे फटके आता असह्य झालेले आहेत. तो सहन करू शकत नाहीये. अशा परिस्थितीत आता काळानुरूप बदलावं लागेल. निसर्गानं खेळाचे नियम जर बदलले असतील, तर आपल्याला सुद्धा खेळ खेळण्याची पद्धत बदलावी लागेल. अगदी इथल्या व्यवस्थेपासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत, ते पुढच्या पिढीतल्या विद्यार्थ्यांपर्यंत या हवामान बदलाच्या बद्दलची जागृती करणं सुद्धा काळाची गरज आहे. जेवढं सोशल मीडियावरती रीलवर आपण सगळेजण प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, हवामान बदल सुद्धा आपल्या रीलचा विषय व्हायला हवा, चावडीवरचा विषय व्हायला हवा, घरातला विषय व्हायला हवा, राजकीय व्यवस्थेचा प्रचारातला विषय व्हायला हवा आणि चॅनेलवरचा सुद्धा चर्चेचा विषय व्हायला हवा. खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणि एक प्रकारची ही सीरीज आहे आमची, की केवळ शेतीचं बांधावरचं दुःख नाही, तर त्याच्यावरचे उपाय सुद्धा आणि इथल्या व्यवस्थेला प्रश्न सुद्धा आणि त्यावरची उत्तरं सुद्धा हे दाखवण्याचा प्रयत्न आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.